आज मी मस्त खुसखुशीत मटार कचोरी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कचोरीसाठी पहिले आपण स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे बोल मध्ये 1 कप वाटाणे किंवा मटार घेतलेले आहेत। यामध्ये चिमूटभर साखर घालूयात, थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून यामध्ये तूप घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात। मटारला हे सर्व चांगलंसं लागलं गेलं पाहिजे। तर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये अर्धा कप पाणी घालूयात आणि यावर एक चाळणी ठेवूयात आणि यामध्ये आपण हे जे वाटाणे आहेत हे या चाळणीमध्ये काढून घेऊयात, एकसारखं करूयात आणि यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटे आपण हे वाटाणे चांगलेसे वाफवून घेऊयात। तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊयात। तर इथे परातीमध्ये 1/4 कप दूध घेतलेले आहे आणि 1 टीस्पून यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचं आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूयात। 1 टेबलस्पून तेल एवढं पुरेसं आहे, यापेक्षा जास्त घातलं जास्त तेल पिऊन हे कचोरे एकदम तेलकट होतात। तर आता यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घालूयात। बारीक रवा नसेल तर मिक्सरवर थोडंसं बारीक करून वापरलं तरीही चालेल। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिटे रवा चांगलंसं भिजू देऊयात। रवा थोड्या वेळ चांगलंसं भिजलं गेलं की यामध्ये आता 1 कप गव्हाचं पीठ घालूयात आणि यामध्ये आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की ब्रेड क्रम्स सारखं हे पीठ दिसू लागतं, यामुळे हे कचोरी चांगले असे खुसखुशीत होतात। तर आता यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून याचं मऊसूत असं पीठ मळून घेऊयात। पुरीला जसे आपण घट्टसर पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ आपल्याला हे कचोरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाले की 5 मिनिटे चांगलं असं पीठ मळत राहायचं आहे, म्हणजे कचोरी चांगली अशी फुगली जातात। तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे, यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे पीठ चांगलं असं भिजू देऊयात आणि इथे हे वाटाणेही चांगले असे शिजले गेलेले आहेत। तर आता हे वाटाणे आपण मॅश करून घेऊयात। मॅश करून झाले की आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात। तर इथे तेल घेतलेले आहे, 1 चमचाभर तेल घेतलेले आहे। यामध्ये हिंग घालूयात, अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत, पाव चमचा यामध्ये बडीशोप घालूयात, हळद घालायचं आहे आणि यामध्ये आता लाल तिखट घालूयात। आवडीनुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा आलं पेस्ट घालूयात। इथे मी फक्त आलं पेस्ट घातलेले आहे, लसूणचं पेस्ट घातलेले नाही। आलं पेस्ट हे मिनिटभर परतून झालं की यामध्ये आता मॅश केलेले वाटाणे घालूयात। सर्व चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिटे आपण हे मटार तेलावर चांगले असे परतून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर शेवटला यामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालू शकता, पण ती कचोरी जास्त दिवस टिकत नाही। तर शेवटला यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे स्टफिंग तयार आहे। आता आपण कचोरी बनवून घेऊयात आणि इथे हे पीठ चांगलं असं अर्धा तास भिजलं गेलेलं आहे। परत एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात। पिठाचे आपण गोळे बनवून घेऊयात। तर लिंबा एवढं इथे हे पीठ घेतलेलं आहे आणि याचे आता आपण गोळे बनवून घेऊयात, म्हणजे आपल्याला पटपट याची कचोरी बनवता येतील। तर एकाच साईजमध्ये इथे हे गोळे बनवून घेतलेले आहेत। पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत। तर आता आपण स्टफिंगचे गोळे बनवून घेऊयात। तर पिठाच्या गोळ्यापेक्षा स्टफिंगचं छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। स्टफिंगचे गोळे बनवून झाले की याला थोडंसं प्रेस करून आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे। तर इथे हे सर्व पिठाचे गोळे आणि स्टफिंगचे गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण कचोरी बनवून घेऊयात। तर पीठ घ्यायचं आहे
आणि अशा प्रकारे आपण हे बोटाने याची पुरी थापटून घ्यायची आहे। पहिले कढाई याचे थापटून घ्यायचे आहेत आणि नंतर मध्यभागी आपल्याला याला थोडंसं थापटून घेऊयात। तर इथे हे पुरी बनवून झालेली आहे। आता यामध्ये आपण जे स्टफिंगचे गोळे बनवलेले आहे ते मध्यभागी ठेवूयात आणि आता आपण हे पारी बंद करून घेऊयात। कढईला थोडंसं पाणी लावून आपण हे पारी बंद करून घेऊयात, म्हणजे तेलामध्ये टाकलं की हे फुटून याच्यातलं सारण बाहेर निघणार नाही आणि कचोरी तेलकट होणार नाही। आता आपण थोडंसं डस्टिंग करूयात आणि हे कचोरी परत एकदा बोटाने अशा प्रकारे थापटून घेऊयात। तर एकदम पातळ हे आपल्याला हे थापटायचं नाही, थोडंसं जाडसर आपल्याला हे कचोरी थापटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे हे सर्व कचोरी मी बनवून घेतलेली आहे। पिठाला कडेने थोडंसं प्रेस करून आपण याची पुरी लाटून घ्यायची आहे, पुरी थापटून घ्यायची आहे आणि मध्यभागी नंतर आपल्याला हे स्टफिंगची टिक्की ठेवूयात आणि आपण हे पारी कडेला पाणी लावून आपण हे पारी अशा प्रकारे बंद करून घेऊयात आणि डस्टिंग करून बोटाने परत एकदा कचोरी आपल्याला हे थापटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी थापटून घ्यायची आहे। पहिले कडेने आणि नंतर मध्यभागी थोडंसं थापटून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे ही कचोरी बनवून झालेली आहे। आता आपण कचोरी तळून घेऊयात। तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे, लो फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे। कचोरी तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम नको, हलकं असं गरम तेल पाहिजे आपल्याला। तर यामध्ये थोडंसं पीठ घातलेले आहे, अगदी हलके असे बबल्स येत आहेत, म्हणजे थोडंसं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये एक एक करून कढईमध्ये मावेल तेवढे कचोरी तेलामध्ये सोडून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता कचोरीच्या बाजूने अगदी हलके बबल्स येत आहेत। लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे, भजी करताना कधीही तेल कडकडीत गरम असावं आणि कचोरी करताना मात्र तेल हे हलकं गरम असायला पाहिजे। तर इथे हे काही वेळाने कचोरी तळून वरी आलेले आहेत। तर आता आपण हे पलटवून चांगलंसं दोन्ही बाजूने चांगलंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कचोरी तळून घेऊयात। आता गॅसचं फ्लेम थोडंसं वाढवूयात आणि कचोरीवर अशा प्रकारे तेल टाकून दोन्ही बाजूने आपण ही कचोरी चांगली अशी तळून घेऊयात। तर इथे हे कचोरी चांगली अशी तळली गेलेली आहे, प्लेटमध्ये काढून ठेवूयात। हे कचोरी तळलेली आहेत, अजून बाकीच्या कचोरी तळायचे आहेत। तर आता काही वेळासाठी गॅस थोड्या वेळ बंद करूयात। थोडं तेलाचं टेम्परेचर कमी झालं, नॉर्मल झालं की परत एकदा गॅस चालू करून गॅसचा फ्लेम लोवर ठेवायचा आहे आणि कचोरी लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे इथे हे मटार कचोरी बनवून झालेली आहेत। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।